पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. अजित पवारांचे पुण्यात एकूण 3 रोड शो. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप. हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप. हेमांगी वरळीकर ठाकरे सेना प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार. मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ संशयित पैसे वाटप करणारी कार पकडली. दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार पकडली. चालकाकडून एकूण 40,000ची रक्कम हस्तगत. वसई विरार पालिका निवडणुकीसाठी आमदार मैथिली ठाकूर मैदानात. मैथिली ठाकूर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस दुचाकी चालवत करणार रोड शो. इतवारी परिसरात रोड शो आयोजित. राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेट बरोबर पैसे दिल्याचा व्हिडिओ समोर. दररोज विविध पद्धतीने असे व्हिडिओ समोर येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय. ॲडव्होकेट संदेश कोडविलकर यांनी उमेदवाराच्या प्रचाराचा आक्षेप घेतलाय. प्रचाराची वेळ संपल्यानंतर देखील प्रचार कसा काय करू शकतो, सवाल उपस्थित. सत्तेसाठी एमआयएमच्या पाया पडणारे भाजपवाले चोर. विजय वडेट्टीवारांचा चंद्रपुरात प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्र प्रचार रॅली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ज्युनियर ठाकरे बंधूंची भायखळा, माहीम वरळी, शिवडी परिसरात प्रचार रॅली. महापालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडवणार. राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात. संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा थंडावणार. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा तर नागपुरात बाईक रॅली आयोजित. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅली निघणार. चंद्रपुरात काँग्रेसतर्फे आज उमेदवारांच्या प्रचाराकरता रोड शो. काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगना गौतमी पाटीलचा रोड शो. लाडकी बहीण योजनेला निवडणूक आयोगाचा ब्रेक. योजनेचा लाभ देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये राहणार उपस्थित. अहिल्यानगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उमेदवार अनिल शिंदे यांची प्रकृती बिघडली. अनिल शिंदे यांच्या घरी दबावाखाली धाड घातल्याने त्यांना त्रास झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी नागपूर पालिका प्रशासन सज्ज. शहरात एकूण 3,004 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार. धार्मिक भाषिक वक्तव्य हा आचारसंहितेचा भंग. राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांकडून मागवला अहवाल. राज्य निवडणूक आयोग खरंच कारवाई करणार का, याकडे लक्ष. मुंबई पालिकेसाठी 334 मुस्लिम उमेदवार रिंगणात. एमआयएम, सपा आणि राष्ट्रवादीकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात. मतदानावर बहिष्कार. महापालिका निवडणूक संकटात. जुहू परिसरातील 200 इमारतीतील 15 ते 20,000 मतदारांचा मतदानावर बहिष्कार. जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात याबाबतचे बॅनर. आम्हाला मतदान करा, 5 वर्ष तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आदित्य तटकरेंचं मतदारांना आव्हान. आम्ही निवडून आल्यास शहरात सर्वत्र कॅमेरे बसवणार. मंत्री आदित्य तटकरेंचं आश्वासन. पैसे वाटपाचे राजकारण. लातूरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले तर पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा. निवडणुकीत काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रचारात सहभागी झाले. पैसे वाटपाचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये गदारोळ. भाजप उमेदवारांच्या मुलाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 21 मधील घटना. भिवंडीत आचारसंहिता पथकाच्या कारवाईत मद्यसाठा जप्त. 8,600 रुपयांचा साठा जप्त. संधी साधून कार चालक फरार. निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतरही भाजपकडून प्रचार गीताचा वापर. महापालिकेवर भगवा या शब्दाला आयोगाने घेतली होती हरकत. भगवा शब्द न वगळताच महायुतीच्या सभेत गीताचा वापर. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेंचे पुतणे शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणुकीच्या रिंगणात. घणसोलीकरांना मिळणार आता तरुण नेतृत्व. सौरभ शिंदे. राज्यभरात 15 जानेवारीला महापालिकेचं मतदार. बुरखाधारी मतदारांची ओळख नीट तपासावी. महापालिका प्रशासनाकडून नियोजन. ओळख पटल्याची खातरजमा झाल्यानंतरच मतदान करता येणार. लाडकी बहिणीचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव. राज्यात आचारसंहिता लागू असल्याकारणानं मज्जा. निवडणूक आयोगाचा निर्णय. भिवंडीत समाजवादीचे आमदार काँग्रेसच्या प्रचार रॅलीत सहभागी. या बंडखोरीमुळे शहरात काँग्रेस विरुद्ध समाजवादी अशी लढती. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारांना कानमंत्र. अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड. खासदार श्रीकांत शिंदेंचा भाजपला दणका. भाजप रामाचं नाव घेता काम रावणासारखं करतात. बच्चू कडू यांची भाजपवर सडकून टीका. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी जाहीर. विभागात 1,59,925 पदवीधर मतदारांची नोंद आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी लावले राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ. ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करतानाचे व्हिडिओ. कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही. मराठी माणसाचं नव्हे, तुमचं अस्तित्व पणाला लागलंय. फडणवीसांचं वक्तव्य. गौतम अदानीवर बोललो तर मिरच्या झोंबल्या. गौतम अदानी माझ्या घरी येऊन गेले म्हणून अदानीचं पाप झाकायचं का मी? महाराष्ट्रावर संकट आल्यास दोस्ती पाहणार नाही. राज ठाकरेंची स्पष्टोक्ती.
भाजपचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. सरकारमध्ये नक्की काय सुरू आहे तेच कळत नाही. सत्ताधाऱ्यांनी पैशांचा बाजार मांडलाय. राज ठाकरे यांचं वक्तव्य. सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आमसभेचे आयोजन. यावेळी पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील त्रस्त नागरिकांची उपस्थिती. राज ठाकरेंची पुन्हा अण्णामलाईंवर टीका. अण्णामलाई स्वतः बोलले मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. फडणवीस म्हणतात ते असं काही बोललेच नाही. मला वाटत होतं फडणवीसांना इंग्रजी कळतं. राज ठाकरेंचा टोला. राज ठाकरेंकडून ठाण्यात शैलेश धात्रक यांचं कौतुक. शैलेश धात्रक यांना 15 कोटींची ऑफर दिली. 15 कोटींची ऑफर धुडकावून धात्रक निवडणुकीला उभे राहिलेत. महाराष्ट्र नेपाळच्या दिशेने नको जायला. मुंबई शहर प्रदूषित झालं. अमित ठाकरेंनी व्यक्त केली चिंता. लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीत अमित ठाकरे बोलले. आमच्या मराठी भाषेवर आणि धर्मावर आला तर आम्ही रस्त्यावर उतरणार. सत्ताधाऱ्यांचा मराठीला विरोध का? अमित ठाकरेंचा महायुतीवर संताप. आम्हाला रवी राणांच्या कुबड्यांची गरज नाही. भाजपच्या प्रवीण पोटेंनी सर्व रवी राणांना डिवसले. रवी राणांची भूक मोठी होती. प्रवीण पोटे यांचं रवी राणांवर हल्लाबोल. अमरनाथमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा. बाप तो बाप रहेगा अशा आशयाची नगर परिषदेसमोर शिवसैनिकांची बॅनरबाजी. परळीतील राजकारणात नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी शिवसेनेबाबतच्या युतीतून एमआयएमची माघार. एमआयएमने युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला. पाठिंबा मागे घेतल्याचा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे. मुंबईत ठाकरे शोभतात. या जरांगेंच्या वक्तव्यानंतर मुंबईत मराठा मोर्चाचा ठाकरेंना पाठिंबा. राज्यभरातून मराठा बांधव मुंबईतल्या नातेवाईकांना फोन करून आणि वेगवेगळ्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन करणार. उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे मैदानात. खासदार सुप्रिया सुळे यांची कर्वेनगर परिसरात पदयात्रा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.